लोकांना वाटतं सातारा म्हणजे फक्त डोंगर आणि दऱ्या, पण त्यांना काय माहिती आहे इथल्या मातीत मिसळलेल्या रक्ताचा वास आजही वाऱ्यात दरवळतोय. आज मी त्याच रक्ताची साद ऐकायला निघालोय. पुण्यातल्या त्या काचेच्या केबिन मध्ये बसून आपण फक्त मजूर झालोय. कोणाची तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःची स्वप्न घाण ठेवलेत. पण साताऱ्याचा घाट जेव्हा तुम्हाला कवेत घेतो ना, तेव्हा समजतं की आपण गुलामी करण्यासाठी नाही तर राज्य करण्यासाठी जन्माला आलोय. हा समोर दिसणारा अजिंक्य तारा जेव्हा मोगलांनी याला चारी बाजूने घेरलं होतं, तेव्हा गडावरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की शत्रूला वाटलं की आता हे शरणागती पत्करतील. पण रात्रीच्या अंधारात मराठ्यांनी गडावरच्या गुरांच्या शिंगांना मशाली बांधल्या आणि त्यांना गडावरून खाली सोडले. मोगलांना वाटलं हजारोंचं सैन्य अंगावर येते आणि ते पळाले आणि आपण जिंकलो. आजच्या बिझनेस मध्ये याला माइंड गेम म्हणतात. तुमच्याकडे ताकद किती आहे यापेक्षा तुम्ही ती शत्रूला कशी दाखवता यावर तुमची मार्केट मधली दहशत ठरते. स्वतःला कधी कमी समजू नका, कारण तुम्ही साताऱ्याच्या रक्ताचे आहात. यवतेश्वरचा हा सूर्यास्त हे फक्त निसर्गाचं रूप नाही तर हा सूर्यास्ताचा अट्टहास आहे की मी उद्या पुन्हा येणार आहे. साताऱ्याच्या या हवेत एक वेगळीच नशा आहे. हा निसर्ग तुम्हाला शांत करत नाही तर तो तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. इथल्या कड्यावर बसल्यावर जाणवतं की जग जिंकायच्या आधी स्वतःला जिंकणं गरजेचं आहे. मी पुन्हा चाललोय त्या पुण्याच्या शर्यतीत, पण यावेळी मी फक्त धावणार नाही तर मी राज्य करणार, कारण माझ्या पाठीशी अजिंक्य तारा उभा आहे. तुमच्या आयुष्यातला तो अजिंक्य तारा कोणता जो तुम्हाला पडू देत नाही? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. जय शिवराय.